नमस्कार मित्रांनो, वंडुशा गायकवाड ऑफिशियल मध्ये स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत HOF म्हणजे हेड ऑफ फॅमिली आधार ऍड्रेस चेंज कसा करायचा तेही घर बसल्या तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलनेही ही प्रोसेस करू शकता। जर तुमच्याकडे ऍड्रेस डॉक्युमेंट नाही तरी सुद्धा तुम्ही तुमच्या आधार मधला पत्ता बदली करू शकता HOF फॉर्मॅटने। त्यासाठी आधार सेंटरला वगैरे जाण्याची गरज नाही। चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ या चॅनलवर बनवले जातात। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम हे समजून घेऊया की HOF अपडेट म्हणजे काय। HOF म्हणजे हेड ऑफ फॅमिली म्हणजे घरातील प्रमुख व्यक्ती। परंतु आधार कार्ड मधील पत्ता बदलायचा असेल तर HOF म्हणजे काय तर तुमच्या घरातील अशी व्यक्ती ज्याचं वय 18 वर्ष पूर्ण झालेलं असेल आणि त्यांच्या आधार कार्ड मध्ये पत्ता हा व्यवस्थित असेल तर त्याला HOF मानलं जातं। समजा एखाद्या घरामध्ये 4 लोक राहतात म्हणजे आई वडील मुलगा आणि मुलगी असे 4 लोक राहतात। त्यापैकी आई वडील आणि मुलगी या तिघांचा आधार कार्डचा पत्ता बरोबर नाहीये पण मुलाच्या आधार कार्ड मधला पत्ता बरोबर आहे तर मुलगा हा HOF झाला। तर त्या मुलाच्या आधार कार्ड मधील पत्ता आपण उरलेले 3 जण म्हणजे आई वडील आणि बहीण या तिघांच्या आधार कार्ड मध्ये ट्रान्सफर करू शकतो। तर यालाच HOF बेस फॉर्मॅटने पत्ता बदली करणे असे म्हणतात। त्यासाठी या घरातील तिघांनाही कुठे जायची गरज नाही, घर बसल्याच ही प्रोसेस होते। ही प्रोसेस तुम्ही मोबाईलनेही करू शकता आणि कॉम्प्युटरनेही करू शकता। यासाठी एक HOF फॉर्मॅट लेटर असतं, ते डाउनलोड कुठून करायचं, ते कशा प्रकारे भरायचं, ही सगळी प्रोसेस आपण पुढे बघणार आहोत। तर चला मित्रांनो, कॉम्प्युटरवरती मी तुम्हाला दाखवतो आपल्याला फॉर्म कुठून डाउनलोड करायचा आहे, कसा भरायचा आहे आणि कशा प्रकारे आपण पत्ता बदली करायची प्रोसेस करू शकता। तर बघा मित्रांनो, इथे सगळ्यात वरती जिथे वेबसाईटची लिंक टाकली जाते इथे टाईप करायचं आहे uidai.gov.in। नंतर ही साईट ओपन करून घ्यायची आहे। जसं तुम्ही इंग्लिशवरती कर्सर घेऊन याल तर वेलकम दिसेल, यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इकडे माय आधारवरती कर्सर घेऊन जायचं आहे आणि थोडं खाली येऊन सर्वात शेवटच्या टॅबमध्ये यायचं आहे जिथे लिहिलेलं आहे आधार ऑन युअर मोबाईल। इकडे आल्यानंतर असं खाली यायचं आहे आणि इथे लिस्ट ऑफ ॲक्सेप्टेबल डॉक्युमेंट यावरती क्लिक करायचं आहे। इकडे क्लिक केल्यानंतर इकडे बघा 14 पानांची एक PDF आहे। यामध्ये जे 10 नंबर पान आहे बघा, मी इथे 10 नंबर टाईप केला आणि एंटर केला तर हे पान दिसतं। ह्या फॉर्मची कलर प्रिंट काढून घ्यायची आहे। हा फॉर्म आहे सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म, ठीक आहे। तर हा फॉर्म कसा भरायचा ते मी तुम्हाला दाखवतो। चला हे मी मिनिमाइज करतो आणि मी बघा इकडे फॉर्म भरून ठेवला आहे, त्याला डिक्लेरेशन नाव दिलेलं आहे। चला ही PDF मी ओपन करून घेतो। तर बघा हा सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म आहे। सगळ्यात आधी आयच्या पुढे HOFचं नाव लिहून घ्यायचं आहे। त्यानंतर रेसिडेंट ऑफच्या पुढे आधार कार्डमध्ये जसा पत्ता लिहिलेला असेल तसाच्या तसा इथे लिहायचा आहे। लक्षात ठेवायचं या पत्त्यामध्ये शेवटी जिल्हा, राज्य आणि पिनकोड हे कंपल्सरी आलंच पाहिजे। त्यानंतर इकडे 1, 2, 3 हे जे आहे इथे ज्यांच्या आधार कार्डमध्ये पत्ता बदली करायचा आहे त्यांची इन्फॉर्मेशन भरायची आहे। आता इकडे आपण हॅजबंडच्या आधार कार्डमधून वाईफच्या आधार कार्डचं करत आहोत तर इथे वाईफचं नाव येणार, त्यानंतर वाईफचा आधार नंबर येणार आणि पुढे रिलेटेड टू मी ॲज मायच्या पुढे वाईफ येणार। नंतर पुन्हा इथे 2 नंबरमध्ये नाव येणार आणि 3 नंबरमध्ये सुद्धा नाव येणार। इकडे डेटच्या कॉलममध्ये ज्या दिवशी फॉर्म भरत आहात म्हणजे ज्या दिवशी तुम्ही हा फॉर्म भरणार त्याच दिवसाची तारीख टाकायची। असं नाही की तुम्ही फॉर्म 2 दिवसांनी भरणार आहात आणि आजची तारीख टाकलेला तुम्ही फॉर्म अपलोड केला तर तो फॉर्म UIDAI कडून रिजेक्ट केला जातो आणि फॉर्म भरताना कुठेही खाडाखोड करायची नसते आपल्याला। त्यानंतर इथे नेम अँड सिग्नेचर ऑफ हेड ऑफ द फॅमिली इथे त्यांचं पूर्ण नाव लिहून घ्यायचं आहे आणि वरती सिग्नेचर करायचे आहे। अशा प्रकारे हा फॉर्म पूर्णपणे भरून PDF बनवून तुम्हाला तुमच्या सिस्टममध्ये ठेवायचा आहे, मोबाईल किंवा कॉम्प्युटरमध्ये। आणि त्यानंतर फॉर्म कसा भरायचा ते बघूया। आता इकडे परत आपण आलो ब्राउझरवरती आणि इकडे वेबसाईटवरती क्लिक केला। त्यानंतर बघा इकडे माय आधारवरती येऊन
आधार अपडेट हिस्ट्रीवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर असा एक पेज येईल वेलकम टू माय आधार म्हणून, इथे लॉग इनवरती क्लिक करायचं असतं। पण त्याआधी बघा खाली काय लिहिलं आहे, लॉग इन विथ आधार अँड OTP। आता ही प्रोसेस करण्यासाठी दोघांच्या आधार कार्डमध्ये मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे, जरी तो एकच नंबर असला तरी चालेल। चला तर इथे लॉग इनवर क्लिक करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर इथे सगळ्यात आधी आपण पतीच्या आधार कार्डने पत्नीचा आधार कार्डचा पत्ता बदली करत आहोत, तर इथे सगळ्यात आधी पत्नीचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आणि मग त्यानंतर खालती दिलेला कॅप्चा जसाच्या तसा टाकून लॉग इन विथ OTPवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर आलेला OTP टाकायचा आहे आणि लॉग इनवर क्लिक करायचं आहे। बघा तर OTP टाकून आपण लॉग इन केलेलं आहे। आता इकडे बघा ॲड्रेस अपडेटवरती क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर इकडे बघा अपडेट ॲड्रेस युजिंग द हेड ऑफ फॅमिली मेंबर आधार यावरती क्लिक करायचं आहे। इकडे क्लिक करून झालं की असं खाली स्क्रोल करून यायचं आहे आणि इथे बघा डिटेल्स ऑफ HOF रिक्वायर्ड फॉर अपडेट, इथे क्लिक करून हेड ऑफ फॅमिली मेंबर म्हणजे पतीचा आधार नंबर इथे टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर फक्त टॅबचं बटन दाबायचं आहे। ज्यांच्या आधारला जो नंबर लिंक असेल मोबाईलचा त्याचे शेवटचे 4 अंक दिसतील। इथे खाली त्याच्या खाली सिलेक्ट HOF रिलेशन विथ ॲप्लिकंटमध्ये क्लिक करून इथे स्पाऊस सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर सिलेक्ट व्हॅलिड सपोर्टिंग डॉक्युमेंट टाईपमध्ये क्लिक करायचं आहे आणि इथे सेल्फ डिक्लेरेशन ॲज पर नोटिफाईड फॉर्मॅट फॉर HOF बेस ॲड्रेस अपडेट यावरती क्लिक करून हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। नंतर ॲक्सेप्टवरती क्लिक करायचं आहे आणि त्याखाली सिलेक्ट सपोर्टिंग डॉक्युमेंटला क्लिक करायचं आहे आणि कंटिन्यू टू अपलोडवरती क्लिक करून तुम्ही जिथे सेव्ह करून ठेवलेला असेल ती PDF असे सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि ओपन करून ती अपलोड करून घ्यायची आहे। बघा इथे अपलोड झाल्यानंतर 100% असं दिसेल। त्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इकडे पेमेंट ऑप्शन विचारलं जाईल आणि बघू शकता तुम्ही पेमेंट कितीचं, इकडे 75 रुपीज। या अगोदरचा मी एक व्हिडिओ बनवलेला चॅनलवरती, त्यासाठी इथे 50 रुपये लागायचे, सेम व्हिडिओ होता पण तो जुना व्हिडिओ होता ज्यात 50 रुपये लागायचे। आता हे UIDAIने अपडेट केलं आहे जिथे 75 रुपये लागतात, म्हणून हा पुन्हा व्हिडिओ बनवत आहे। तर इकडे क्लिक केल्यानंतर इथं रोजर पे सिलेक्ट करायचं आहे। खाली तुम्ही PayU सुद्धा सिलेक्ट करू शकता। रोजर पे सिलेक्ट केल्यानंतर मेक पेमेंटवर क्लिक करायचं आहे। मेक पेमेंटवरती क्लिक केल्यानंतर इकडे असा ऑप्शन येईल आणि एक QR कोड येईल। तुमच्या गुगल पे, फोनपे, Paytm बघू शकता इकडे सर्व दिलेलं आहे। गुगल पे, फोनपे जी कोणती तुमची ॲप असेल त्या ॲपनी स्कॅन करून घ्यायचं आहे आणि हे 75 रुपयाचं पेमेंट करून घ्यायचं आहे। चला तर मी हे पेमेंट करून घेतो। तर आपलं पेमेंट झालेलं आहे, कन्फर्मिंग होत आहे। बघा पेमेंट सक्सेसफुलचा मेसेज आला। त्यानंतर इथे असं कट करून घ्यायचं आहे। बघा इथे डाउनलोड ॲक्नॉलेजमेंट म्हणून एक ऑप्शन आलं, हे ॲक्नॉलेजमेंट आपल्याला डाउनलोड करायचं नाही आहे। आता बघा इकडे ना फोटोच्या खाली जिथे लॉग इन केल्यानंतर फोटो असतो त्याच्या खालती एक SRN नंबर जनरेट झालेला असतो, त्याला बोलतात सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर। त्या नंबरला लिहून घ्यायचा आहे। हा नंबर आपल्याला पुढे लागणार आहे। ही वाली जी पावती आहे ही आपल्याला डाउनलोड नाही करायची आहे, कारण बघा जर तुम्ही याच्यावरती क्लिक करता, समजा मी डाउनलोडवरती क्लिक केला आणि ओपन करून दाखवतो, तर इकडे बघा ही पावती अर्धवट पावती असते, यामध्ये खाली इन्फॉर्मेशन नसते की आपण काय केलं होतं म्हणून ह्या पावतीला डाउनलोड करायचं नाही। तर चला मी ही पावती कट केली। त्यानंतर इकडे फोटोवरती क्लिक करून हे लॉग आउट करून घ्यायचं आहे। तर हे मी लॉग आउट केलं। आता इकडे आपल्याला HOFचं लॉग इन करायचं आहे, म्हणजे पतीचं लॉग इन। मग पुन्हा लॉग इनवरती क्लिक करायचं आहे। आता इकडे पतीचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आपल्याला। त्यानंतर परत खालचा कॅप्चा जसाच्या तसा टाकून लॉग इन विथ OTPवर क्लिक करायचं आहे आणि आलेला OTP इथे टाकून लॉग इन करून घ्यायचा आहे। बघा इथे OTP टाकून आपण लॉग इन केलेलं आहे। लॉग इन झाल्यानंतर असं येईल, सगळ्यात खालती यायचं आहे, डायरेक्ट स्क्रोल करून इथे माय हेड ऑफ फॅमिली HOF रिक्वेस्टवर क्लिक करायचा आहे। जो नंबर आपण लिहून घेतला होता तो SRN नंबर इथे टाईप करून घ्यायचा आहे पूर्ण आणि त्यानंतर टॅप बटन दाबायचं आहे। त्यानंतर बघा इथं यू हॅव रिसिव्ड अ रिक्वेस्ट अँड अबाव SRN नंबर, तुम्हाला एक रिक्वेस्ट आलेली आहे ती ॲक्सेप्ट करा। ॲक्सेप्ट केल्यानंतर ॲड्रेस हा चेंज होणारा असतो त्यांच्या वाईफचा, तर इथे ॲक्सेप्टवरती क्लिक करायचं आहे। ॲक्सेप्टवरती क्लिक केलं त्यानंतर डू यू विश टू प्रोसीड विथ शेअरिंग युअर ॲड्रेस ॲज HOF, पुन्हा इथे कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे। तर बघा इथे लिहून येणार यू हॅव
ॲक्सेप्टेड द रिक्वेस्ट ॲज अ हेड ऑफ फॅमिली फॉर शेअरिंग युअर ॲड्रेस. आता इकडली प्रोसेस झालेली आहे. पुन्हा हे लॉग आउट करायचं आहे. आता इकडे क्लिक करून फोटोवरती हे मी लॉग आउट केलं. आता पावती डाउनलोड करायची आहे. पावती डाउनलोड करण्यासाठी पुन्हा लॉग इनवरती क्लिक करायचं आहे आणि पुन्हा इथे वाईफचं लॉग इन करून घ्यायचं आहे. त्यांचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. खालती कॅप्चा जसाच्या तसा टाकून घ्यायचा आहे आणि लॉग इन विथ OTP वरती क्लिक करायचं आहे. आलेला OTP इकडे टाकून घ्यायचा आहे. लॉग इन वरती क्लिक करायचं आहे. बघा लॉग इन झालेलं आहे आपलं आणि इकडे त्यानंतर बघू शकता तुम्ही इथे HOF बेस ॲड्रेस अपडेट. इथे जे राईटचं चिन्ह यावरती क्लिक कराल तर तुमचा SRN नंबर तुम्हाला दिसेल. त्यापुढे व्हॅलिडेशन स्टेज आहे बघा आणि इथं त्याच्यापुढे 3 डॉटवरती क्लिक केल्यानंतर काय येते डाउनलोड ॲक्नॉलेजमेंट यावरती असं क्लिक करायचं आहे. डाउनलोड ॲक्नॉलेजमेंटवरती क्लिक केल्यानंतर बघा इथे ही पावती डाउनलोड झाली. आता या पावतीमध्ये सगळ्यात वरती आधार नंबर दिसेल, शेवटचे 4 अंक, SRN नंबर दिसेल, त्यानंतर खाली सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर, पेमेंट केलेली जी अमाऊंट आहे 75 रुपये ती दिसते, डेट आहे इथे आणि टायमिंग आहे कधी केलं ते. त्यानंतर इथे बघा अपडेट रिक्वेस्ट डिटेल्समध्ये एक्झिस्टिंगमध्ये जुना ॲड्रेस दिसतो आणि करेक्टेड चेंज टूमध्ये नवीन ॲड्रेस दिसतो जो HOFच्या आधार कार्डमधला ॲड्रेस आहे. तर ही पावती आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो ही प्रोसेस पूर्ण झालेली आहे. तर मित्रांनो ॲक्च्युली ही प्रोसेस होण्यासाठी 30 दिवसाचा टायमिंग असतो, पण हे लवकरच होऊन जातं. मी जेव्हा माझ्या आईचा आधार कार्डचा ॲड्रेस चेंज केला होता माझ्या आधार कार्डनी, तो आज फॉर्म भरलेला आणि उद्या लगेच ॲड्रेस चेंज झालेला माझ्या आईच्या आधार कार्डमधला आणि तो मी दुसऱ्या दिवशीच आधार कार्ड डाउनलोड केलेला. तर तुम्ही 1 किंवा 2 दिवसानंतर ज्यांचा तुम्ही पत्ता बदली केलेला आहे त्यांचं पुन्हा लॉग इनवरती जाऊन लॉग इन करा आणि मग तुम्हाला दाखवतो बघा तुम्हाला काय करायचं आहे. इकडे लॉग इन केल्यानंतर इथे डाउनलोड आधारवरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही इथे क्लिक कराल त्यानंतर बघा तुम्हाला इथे खालती स्क्रोल करून यायचं आहे आणि अगोदर बघून घ्यायचं आहे की पत्ता बदली झालेला आहे का. तर बघा इथे खाली इथे ॲड्रेसचा कॉलम असतो, इथे बघायचा आहे तो ॲड्रेस नवीनवाला आला आहे का. जर आला असेल तर पुन्हा इथे डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे आणि डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतर एक PDF डाउनलोड होते. त्याचा जो पासवर्ड असतो तो असतो आपल्या नावाचे पहिले 4 अक्षर कॅपिटल आणि पुढे जन्माचं वर्ष, हे कंबाईनमध्ये टाकून ओकेवरती क्लिक करायचं आहे तर ते होऊन जातं. तर मित्रांनो व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत या व्हिडिओला शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहिती मिळविण्यासाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.